श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा, स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते। तर आज आहे 3 मार्च 2024 आणि आज आहे संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन। तर याबद्दल आणि आज त्याचबरोबर आज कालाष्टमी सुद्धा आहे आणि यासाठी आपण गजानन महाराजांचे जे भक्त असतील, जे अनुयायी असतील, तर त्यांसाठी हा पर्वणीय अशी ही आहे। तर आज आपण कोणत्या सेवा कराव्यात, महाराजांना कोणता नैवेद्य द्यावा, याबद्दल थोडक्यात माहिती आपण आज घेऊया। तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। तर पहा, अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील अमरावती जे आहे तर तिथून जवळ असणारे शेगाव हे ठिकाण अगदी गजानन महाराजांचे खूप सुंदर असे मंदिर तिथे आहे। तर जे याआधी शेगावला गेले नसतील तर त्यांनी नक्कीच शेगावला जाण्याचा प्रयत्न करा। ज्यांना शक्य आहे त्यांनी शेगावला जाऊन या, कारण तिथे अत्यंत तुम्ही स्वामी भक्त असाल, दत्तभक्त असाल तरीसुद्धा एकदा जर तुम्ही तिथे जर गेला तर तुम्हाला तिथली जे काही मंदिर आहे, तिथली जी काही राहण्याची शेगाव ट्रस्टची जी काही सोय आहे आणि तिथे जे काही सेवेकरींचा जो नम्रपणा आहे, त्यांची जी सेवेची जी वृत्ती आहे, तर ही सर्व पाहून आपल्याला इतकं विलोभनीय असं वातावरण आहे। तर संत गजानन महाराज हे स्वामी समर्थांचेच एक अनुयायी होते, म्हणजेच स्वामी समर्थ महाराज त्यांचे गुरु होते। तर जेव्हा गजानन महाराज शेगावमध्ये सर्वप्रथम प्रकट झाले, कारण यांच्या जन्माची कोणतीच कथा आपल्यापर्यंत आता कुणालाही अजूनपर्यंत माहिती नाही। तर ते जेव्हा शेगावमध्ये एक जेव्हा कार्यक्रम होता तिथे, तर त्या कार्यक्रमाच्या ज्या उष्ट्या पत्रावळी होत्या जेवल्यानंतर टाकलेलं, तर त्या पत्रावळीवर हे संत गजानन महाराज त्या पत्रावळीवरचे उष्ट्े अन्न खात होते। आणि हे जेव्हा तिथल्या शेगावमधील जेव्हा लोकांनी पाहिले तेव्हा त्यामध्ये बंकटलाल नावाचे सुद्धा एक होते, तर त्यांनीसुद्धा महाराजांना हे पाहिलं आणि म्हटले की तुम्ही ह्या उष्ट्या पत्रावळीचं जेवण का ग्रहण करताय, त्यापेक्षा मी तुम्हाला पंचपक्वानाचं ताट आणून देतो। आणि असं म्हणून बंकटलालांनी त्यांना पंचपक्वानाचं ताट त्यांच्यासमोर ठेवलं। पण जेव्हा महाराजांसमोर हे पंचपक्वानाचं ताट जरी आलं तरी महाराजांनी या सर्व खाण्याच्या पदार्थांचा काला केला, म्हणजे ते पूर्ण मिक्स केलं आणि मग ते त्यांनी ग्रहण केलं। तर हे सर्व पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि म्हणजे जिज्ञासाही वाटली। तर महाराजांनी त्यानंतर अगदी जनावरांसाठी ठेवलेलं पाणी त्यातलं ते ग्रहण केले, जिथे काही म्हणजे ते जे घाण पाणी होतं ते महाराजांनी ग्रहण केलं। हे सर्व पाहून त्या बंकटलालांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व गृहस्थांनी म्हटले, महाराज तुम्ही हे घाण पाणी का पिलं, आम्ही तुम्हाला शुद्ध पाणी दिलं असतो। तेव्हा महाराज म्हटले, गण गण गणात बोते, म्हणजेच ह्या परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, जरी ती स्वच्छ असेल किंवा घाण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये कणाकणामध्ये भगवान शिव आहेत किंवा तो माझे आराध्य दैवत आहेत। तर प्रत्येक कणाकणात आणि गणागणात मला ईश्वराला पाहायला सुरुवात करा आणि पहा, तुमच्यासाठी कुठलंही घाण किंवा वाईट आणि हे यात काहीच भेद राहणार नाही। आणि तुम्ही पंचपक्वानाचं ताट दिलं का किंवा उष्टीपत्रावळ दिली का, माझ्यासाठी ती एकच आहे, असं म्हणून महाराजांनी जेव्हा बोलले तर तेव्हा बंकटलाल महाराजांना एवढंच वाटलं की हे कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि खूप महान असे योगी आहेत आणि नक्कीच आपण यांचा अनुग्रह घ्यावा। म्हणून त्यांनी महाराजांना विनंती केली की तुम्ही आमच्या घरी चला आणि मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा। असं म्हटल्यानंतर अगदी या बंकटलालांनी त्यांना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांची सेवा केली, त्यांचे जे काही हे सेवा, आणि त्याबरोबर गजानन महाराजांनी सुद्धा बंकटलाल ह्या गोष्टी इतक्या त्यांना भरभरून आशीर्वाद दिले। आणि आज का आपण जेव्हा शेगावमध्ये जातो तेव्हा पाहतो की बंकटलाल आणि त्यांचं पूर्ण परिवार, त्यांच्या सगळ्या पिढ्या इतक्या त्यांना आशीर्वाद मिळालेले आहेत, गुरूंचा आशीर्वाद मिळालेला आहे। तर संत गजानन महाराजांची आवडती सेवा म्हणजे गजानन बावन्नी। जर तुमच्याकडे गजानन बावन्नी असेल तीही वाचू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजानन विजय हा जो ग्रंथ आहे तो खूप अतिशय पवित्र आणि सुंदर असा ग्रंथ आहे। आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करणारा असा गजानन विजय हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ जर तुम्ही याच्या आधी त्याचं पारायण केलं असेल किंवा नसेल तर आजच्या दिवशी नक्कीच तुम्ही, जर तुम्हाला इच्छा असेल तर हा एकदिवसीय पारायण तुम्ही आजच्या दिवशी करू शकता। म्हणजेच पूर्ण जे काही 21 अध्याय आहेत तर तुम्ही एकाच दिवशी हे कंप्लीट करू शकता। आणि जसं आपण गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं करतो त्याचप्रमाणे गजानन विजय या ग्रंथाचे सुद्धा सप्ताहाचं पारायण बऱ्याच ठिकाणी केलं जातं। तर शक्यतो गुरुपुष्य जेव्हा योग असतो तर या योगावर
हे पारायण केलं जातं. तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अवश्य गजानन विजय हा ग्रंथ नक्कीच तुम्ही तुमच्या वाचनामध्ये घेऊ शकता. किमान आज तुम्ही त्यातले जे महत्त्वाचे अध्याय आहेत त्याचंसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी वाचन करू शकता. तर महाराजांना नैवेद्य काय द्यायचा आहे, तर महाराजांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे जे आपण ठेचा असतो तर त्या ठेचापासून बनवलेलं जे पिठलं असतं तर ते पिठलं आणि भाकरी, तसेच त्याचबरोबर तुम्ही जी मिरची असेल, कांदा असेल, तर हा साधा सात्विक असा नैवेद्य महाराजांना प्रिय आहे. तर तुम्ही आजच्या दिवशी तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच तुम्ही हा नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे. तर जर तुमच्या घराजवळ एखादं गजानन महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊ शकता, त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य देऊ शकता. आणि अशा प्रकारे आज संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण ही सेवा घेऊ शकतो. जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अन्नदान किंवा या सेवासुद्धा तुम्ही करू शकता. तर यथाशक्ती यथाभक्ती आपण आज संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ह्या सेवा करू शकतो. आणि दिवसभर आपल्याला गणगण गणात बोते या मंत्राचा जर जप केला तर त्याचे खूप सुंदर असे लाभ आणि त्याची अनुभूती आपल्याला नक्कीच येईल. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आणि गजानन महाराजांचं स्मरण करून मी आपली रजा घेते. चला तर मग परत एकदा भेटू, परत एकदा अशा सुंदर माहितीसह. तसेच आज कालाष्टमी आहे, तर तुम्ही अष्टमीचा ज्यांचा उपवास आहे किंवा अनघालक्ष्मी व्रत ज्यांचं आहे तर ते सुद्धा त्यांनी आजच्या दिवशी करू शकता. तर चला तर मग परत एकदा भेटू. श्री स्वामी समर्थ.